आणि याचबद्दल आपण प्रतिक्रिया घेऊयात, माहिती घेऊयात ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याकडून। सरोदेजी, प्रशांत कोरटकरला आता जवळपास महिन्यानंतर तेलंगणातून अटक झाल्याची माहिती आहे। आता त्याला महाराष्ट्रात कशा पद्धतीने आणली जाईल, पुढची कायदेशीर प्रक्रिया काय असेल? प्रशांत कोरटकरला अटक तेलंगणामध्ये झालेली असल्यामुळे तेलंगणा पोलिसांना संबंधितांना इन्फॉर्म करावं लागेल। तिथे अहवाल तयार होईल आणि त्यानंतर त्याला महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात घेऊन जर नागपूर पोलिसांनी अटक केली असेल तर त्यांना कोल्हापूर पोलिसांकडे प्रशांत कोरटकरला सुपूर्द करावं लागेल, कारण की गुन्हा हा कोल्हापूर न्यायालयात आणि कोल्हापूर पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर आहे। यानंतरची सगळी प्रक्रिया कोल्हापूरच्याच कोर्टात चालेल। त्याचबरोबर नागपूरचा एक FIR आणि जालना येथे दाखल असलेला FIR, या दोन्ही FIRच्या संदर्भात सुद्धा कोल्हापूरलाच कार्यवाही चालेल। प्रशांत कोरटकर याला इतक्या लवकर आता जामीन होण्याची शक्यता नाही, कारण की तो कुठे कुठे गेला, कुठून कुठे गेला, कोणाकडे जाऊन लपला, त्याला मदत कोणी कोणी केली, अशा गुन्ह्यामध्ये सहकार्य, त्याला लपण्यामध्ये सहकार्य करणाऱ्या लोकांवर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो। त्यामुळे ती चौकशी करण्यासाठी पोलिसांना नक्कीच वेळ लागणार आहे। त्याचबरोबर त्यांनी मोबाईल त्याचा फॉर्मॅट केला, तो फॉर्मॅट करण्यामध्ये त्याला कोणी मदत केली ही सुद्धा माहिती पोलिसांना घ्यावी लागणार आहे आणि म्हणून इतक्या लवकर त्याचा जामीन होणार नाही आणि त्यामुळे काही दिवस प्रशांत कोरटकर याला कोल्हापूरच्या कारागृहामध्ये मुक्कामासाठी राहावं लागेल। सरोदेजी, या सगळ्या प्रक्रियेला किती दिवस लागू शकतात आणि आता कोरटकर समोर नेमके काय पर्याय आहेत? कोरटकर समोर आता पर्याय आहे की त्याला रेग्युलर बेलसाठी कोल्हापूरच्या न्यायालयात आधी अर्ज करावा लागेल आणि त्यावर सरकार हा आल्यानंतर अर्थात इंद्रजीत सावंत आमचं काय सादर केल्यानंतर त्यावर युक्तिवाद होतील आणि त्यानंतर कोरटकरला जामीन द्यायचा की नाही याबद्दलचा निर्णय न्यायालय घेईल। पण या सगळ्या प्रक्रिया होण्यासाठी साधारण अजून महिनाभर तरी लागेल असं मला वाटतं। सरोदेजी, खरं तर महिनाभर या सगळ्या प्रक्रियेला लागेल असं तुमचं म्हणणं आहे आणि जर कोरटकरला जामीन मिळाला नाही तर पुढे शिक्षा कशा स्वरूपाची होऊ शकेल? नाही, कोरटकरला जामीन मिळणारच नाही असं काही आपण म्हणू शकत नाही। त्यामुळे त्याला काही अटींच्या आधारे उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळू शकेल, परंतु इतक्या सहजासहजी आणि लवकर जामीन कोरटकरला मिळण्याची शक्यता कमी आहे, कारण की तो पळून गेल्यामुळे आणि त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यामुळे, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लपल्यामुळे त्याच्यावरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपात वळण त्यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे त्याची वागणूक जी आहे ती एखाद्या शातीर गुन्हेगारासारखी असल्यामुळे त्याची दखल सुद्धा न्यायालय घेईल आणि त्याला लगेच जामीन मिळण्याची शक्यता कमी आहे। एखाद्या महापुरुषाचा अपमान करणं किंवा एखाद्याला जीवे मारण्याची धमकी देणं या सगळ्या गुन्ह्यांमध्ये काय नेमकी शिक्षेची तरतूद आहे? या सगळ्याच गुन्ह्यांमध्ये 3 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी अशी शिक्षेची तरतूद आहे। त्यामुळे गुन्हा सिद्ध होणं आणि त्याच्यानंतर शिक्षा होणं ही प्रक्रिया खूप मोठी असते। त्यापूर्वी जामीन होऊन मग चार्जशीट दाखल होईल तपास पूर्ण झाल्यावर आणि मग ही केस चालेल। त्यामुळे इतक्या लवकर केस सुरू होईल आणि शिक्षेच्या स्वरूपात आपल्याला ते बघायला मिळेल असं काही शक्यता नाही आहे। सरोदेजी, या प्रकरणावर खरं तर अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा टीका केली होती, सरकारवर सुद्धा टीका झाली होती, त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर एक प्रकारे राजकीय दबाव असेल असं वाटतं? नक्कीच राजकीय दबाव आहे असं म्हणता येऊ शकते, कारण की प्रशासनातल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क आणि संबंध असलेल्या आणि राजकीय मोठ्या नेत्यांशी म्हणजे अगदी देवेंद्र फडणवीसांसोबत अनेक फोटो असलेले प्रशांत कोरटकर यांच्या एकूणच वकुबाबद्दल सगळ्यांनाच वाटत होतं की इतक्या वेगवान पद्धतीने एखादा पत्रकार श्रीमंतीच्या मार्गावर कसा जाऊ शकतो, तेव्हा की श्रमिक पत्रकार सगळे अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे पत्रकारिता करणारे हे सगळे अचंबित होते की प्रशांत कोरटकर नेमकं काय करतो आणि महाराष्ट्र पुढे हळूहळू आलेलं होतं की प्रशांत कोरटकर हा संगनमतानी काही कामं करतो, कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याची कामं करतो, पोलिसांच्या बदल्यात रद्द करणे, इच्छित स्थळी करणे याच्यासाठी काम करतो आणि त्यातून पैसे कमवतो हे सुद्धा लक्षात आलेलं होतं। धन्यवाद सरोदेजी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।